नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात्याचे लैंगिक अत्याचार प्रकरण आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे। या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात तर ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे। या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। मात्र त्यांना चित्रपटातील रुपाली चाकणकर साकारण्यावरून धमक्या येऊ लागल्या आहेत। महाराष्ट्र एपिस्टीन फाइल्स या नावाने हा चित्रपट येतोय। या चित्रपटात अशोक खरात या भोंदूबाबाची काळी कृत्ये मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत। या चित्रपटात अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या दीपाली सय्यद, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। पुढील महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून 2 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे। दीपाली सय्यद यांनी या चित्रपटात काम करू नये, तसेच रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये अशा धमक्या एका महिला नेत्याकडून येत असल्याचा खळबळजनक दावा दीपाली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे। दीपाली सय्यद मात्र या चित्रपटात काम करण्यावर ठाम असून येणाऱ्या धमक्यांबाबत लवकरच त्या पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। पडद्यामागे वाढत होते त्याचे साम्राज्य। नाव मोठं, लक्षण खोट। BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।